हॅलो फ्रेंड. आता बघा मी थंबनेल तुम्हाला दिलेला आहे का घरची मुलं आहेत, घरची कामं राहतात किंवा काही जबाबदारी आहे किंवा मी जॉब करत आहे किंवा खूप काही आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी राहते. तर ते सगळे असल्यामुळे आपल्याला खरंच अभ्यासाला वेळ मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कसे मॅनेज करायचं, आपल्याला 5 या 6 तास कसं मिळता येईल, डेलीचे सातत्य कसं असायला पाहिजे, हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर बघा, जर हाऊसवाईफ आहे आणि आता बघा TET आहे किंवा सरळ सेवा आहे किंवा MPSC आहे, खूप काही एक्झाम आहे. आपल्याला जर अभ्यासमध्ये सातत्य ठेवण्यासाठी म्हणजे अभ्यास करणं खूप गरजेचे आहे. आता तो वेळ कसा, आता बघा, आता हाऊसवाईफ आहे, कुणी कुठे जॉब करत आहे, तर त्या व्यक्तीनं पहाटेले 4 ते 6च्या दरम्यान असा 2 तास आपल्याला वेळ काढायचा आहे. आणि त्या तासामध्ये 4 ते 5च्या दरम्यान आपल्याला जर 1 तास मिळत असेल, तर या 1 तासामध्ये आपल्याला जो आवडता सब्जेक्ट आहे, तो आवडता सब्जेक्ट घ्या. का बरं आवडता सब्जेक्ट का बरं, असं आपल्याला स्वतःला विचार येत असेल. आता त्यावेळी आपल्याला, कारण की आपण जर ना आवडता सब्जेक्ट जर घेतलं, तर कसं असते, आपण सुरुवातीला जर अभ्यासाला सुरुवात केला आहे आणि जर मराठी जर सपोज तुम्हाला न आवडता जर गणितच घेतल्या किंवा इंग्लिशच घेतल्या, तर आपल्याला पहाटेले झोप येते. आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला न आवडता सब्जेक्ट घ्यायचं नाही आहे. तर पहिले आपल्याला आवडता सब्जेक्ट घ्यायचा. तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता असो, मला माझं फेवरेट सब्जेक्ट जसं मराठी आवडते, तर मी स्टार्टिंगला मराठी घेईन. आणि नंतर जो 5 ते 6 तासामध्ये तुम्हाला जो सब्जेक्ट नाही आवडत, तो सब्जेक्ट घ्यायचा आहे. जसं इंग्लिश किंवा मॅथ्स, हा 1 तास घेतला म्हणजे आपल्याला पहाटेचे 2 तास आपल्या हातात मिळाले. आणि मग 6 ते आपण नंतर आपलं दुपारची जी रूटीन आहे ते आपण सगळं करतो, घरचे कामं सांभाळतो, मुलांले सगळंच. आणि आता दिवाळीसुद्धा आहे, दिवाळीचे सगळे घरचे आपण कामं करत आहोत, आपल्याला खरंच थकवा येते. तर तो थकवा आपल्याला येत असल्यामुळे आपण दुपारी खरंच आराम करत असतो. आणि मग नंतर आपल्याला असं वाटते काहीच करायची इच्छा नाही होत, तर त्या वेळेत आपण काय करायचं आहे, दुपारी जर आपल्याला वेळ मिळाला, जर कोणी हाऊसवाईफ आहे आणि जो कोणी जॉब नाही करत असेल, तर दुपारच्या आपल्याला 2 तास तरी काढायचं आहे. आता प्रत्येक व्यक्तीचे दिवाळीची जर कामं होत असतील किंवा अदर बी कामं असतील, तर आपल्याला जसं 1 ते 3 किंवा 3 ते 5 असे जर आपण टायमिंग ॲडजस्टमेंट केलं, तर आपल्याला 2 तास या 3 तास कुठेच गेले नाही. म्हणजे आपल्याला किती झाले, 5 तास. आणि जर कोणाला थकवा येत असेल, तर मला काही अभ्यास करायची इच्छा नसेल, तर तुम्ही 1 सुद्धा तास काढू शकता. तो 1 तास, जसं कोणाला मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे किंवा कोणाच्या अर्थशास्त्र किंवा हिस्ट्री आहे किंवा आपल्याला सायन्स आहे, हा सुद्धा आपल्याला घेता येते दुपारच्या वेळी. आणि कोणी व्यक्ती जर जॉब करत असेल, तर त्या व्यक्तीला दुपारच्या वेळ काही मुद्दामी मिळत नाही, फक्त त्यांना संडेला वेळ मिळत असते. तर संडेलासुद्धा आपण जर अशा पद्धतीने जर दुपारचे जर 2 ते 5 तास असा आपण जर वेळ काढला, तर खरंच आपल्याला ते 2 तास कुठेच या 3 तास कुठेच गेले नाही, असे झाले 5 तास. आणि सायंकाळचे, आता बघा, सायंकाळचे आपले जे खूपच कामं असतात. सायंकाळचे म्हणजे स्वयंपाकची वेळ असते, आपल्याला परिवाराला घेऊन सोबत जेवण सगळं आटपून नंतर आपल्याला 10 ते 12च्या दरम्यान आपले जे 2 तास दिले, तर ते 7 तास कुठेच नाही गेले. बरं, ते दुपारचे जाऊ द्या. जर आपण दुपारची वेळ मिळत नसेल, तर आपण सायंकाळची आपण जर वेळ काढला, तर सायंकाळ जर कसं सायंकाळ सगळेच आरामगिराम झाल्यावर मुलं जर आराम करत आहे, तर त्या वेळेत आपल्याला तो वेळ काढायचा आहे. जसं आपल्याला मिळाले 2 तास, म्हणजे असे घ्या, ते 5 तास नाही, 2 तास असे झाले 7 तास, हे कुठेच गेले नाही. किंवा आपल्या दुपारी जर वेळ मिळत नाही, तर असे 4 तास कुठेच गेले नाही. फक्त मनाची तयारी पाहिजे का मी करू शकतो, याच्यानंतर काही नाही. की बघा, तुम्ही फक्त अभ्यासाला सुरुवात करा, सातत्य ठेवा. आज नाही कुठेच आपली जॉब कुठे गेली नाही आहे. जर आपली मेहनतीचे फळ कुठे ना कुठे आपल्याला खरंच मिळत असते. जर अशा पद्धतीने हाऊसवाईफ किंवा कोणा व्यक्तीला म्हणजे मी अभ्यासामध्ये कसा वेळ काढू, जर असा सुचत नसेल, तर हा व्हिडिओ खरंच त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहे.
आणि मित्रमैत्रिणींनो, मला हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की आता खूप काही लोकांच्या दिवाळीच्या नंतरसुद्धा कोणी कोणी कधी लग्न अटेंड राहते किंवा कोणाच्या घरी लग्न असते किंवा घरचे कामं असते किंवा खूप काही कोणत्या अडीअडचण असतात. पण आपल्याला त्या अडचणीवर मात करता आल्या पाहिजे. आपल्याला त्या गोष्टीपासून काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. तेव्हाच आपण वेळ अभ्यासासाठी काढू शकतो. तुम्हीसुद्धा हा टाईम मॅनेजमेंट जर नाही होत असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने 5-7 तास काढू शकता. जर आता बघा, जर मी जसं भांडे धुत आहे किंवा स्वयंपाक करत आहे, साईडला मी मोबाईल लावले आणि मी कोणत्या सरांचा लेक्चर बघत आहे किंवा पोळी करत आहे आणि पोळी बनवताना दुसऱ्या सरांचा लेक्चर बघत आहे. म्हणजे असासुद्धा आपण स्वतःमध्ये वेळसुद्धा काढू शकतो. जर स्वतःमध्ये असं स्वतःला विचार केला की मी कसा वेळ काढता आला पाहिजे. मी आता कपड्याची घडी करत आहे आणि कपडे घडी करताना मी कोणा सरांचा लेक्चर लावले आणि हेडफोन घेऊन लावले कानाला आणि ते ऐकत आहे. म्हणजे तोसुद्धा आपला अभ्यासमध्ये वेळ इन्क्लूड होते. फक्त आपला मन पाहिजे कुठे कसे तयारी करायचं. चला, आज इतकंच मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला माझं व्हिडिओ नक्कीच आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. बघा, आज मी सरळ सेवा असो या कोणती एक्झाम असो, हाऊसवाईफला पुष्कळ गोष्टी मॅनेज करायला लागते. जर अशा पद्धतीनं आपण मॅनेज केलं तर खरं टाईम आपल्याला काढता येते. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला, बाय.